श्री स्वामी समर्थ। अंकामध्ये 9चे महत्त्व आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं। परत 9चे महत्त्व या जगात भरपूर असल्यामुळं आपण दुसरा व्हिडिओ सुरू करत आहोत। 9 अंकाचे महत्त्व लक्षात घेताना 9च्या पाढा जर आपण पाहिला 9 9 2 18 9 3 27 म्हणजे 9च्या संपूर्ण पाढ्याची बेरीज आडवी जर केली तर 9 येते। असा दुसरा कुठलाही पाढा नाही की ज्याची बेरीज स्वतःच्या अंका इतकी येते, म्हणून 9ला अतिशय महत्त्व आहे। नंतर एक दिवस 12 तासाचा जर म्हटला तर 12 तासाचा एक दिवस आणि त्याच्यात 720 मिनिटाचा एक दिवस होतो। 720 ची बेरीज केली 7 2 9 येतात, म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा 9 अंक फार महत्त्वाचे आहे। त्यानंतर अक्षांश किती असतात तर ते अक्षांश 90 असतात आणि रेखांश 180 360 असतात। त्यामुळे त्याची जी बेरीज केली तर ती सुद्धा प्रत्येक ठिकाणी 9 आपल्याला पाहायला मिळते। कुंडलीत सुद्धा लग्नाचे विवाहात गुण मिळवत असताना 36 गुण मिलन करण्याची प्रथा आहे। 36 ची जी बेरीज केली तर 3 आणि 6 त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला 9 अंक पाहायला मिळतात। कुंडलीत सुद्धा 9व्या घराला अतिशय महत्त्व दिलेलं आहे। 9वं घर हे भाग्य दर्शवतं, म्हणून 9व्या अंकाला सुद्धा त्या ठिकाणी अतिशय महत्त्व दिलेलं आहे। चंद्राचा सांपत्तिक महिना हा 27 दिवसाचा मानला गेलेला आहे, म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा 2 आणि 7 ही 9 अंकाची बेरीज आपल्याला पाहायला मिळते। शनीला 9 उपग्रह आहेत हे नासाने सिद्ध केलेलं आहे, पण आपल्याला आपल्या ऋषीमुनींना फार वर्षापूर्वी माहीत असल्यामुळं आपल्या शास्त्रात लिहिल्याप्रमाणे शनीला सुद्धा 9 उपग्रह आहेत। पृथ्वीला एक चंद्राच्या तसे 9 उपग्रह शनीला आहेत आणि त्या चंद्रापेक्षा 63 पट मोठा गुरु आहे। 63 पट म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा 6 आणि 3 9 अंक आपल्याला पाहायला मिळतात। गुरु मोठा असल्यामुळे त्याला गुरु असं म्हटलेलं आहे। गुरु म्हणजे सर्वात मोठा असलेला ग्रह। त्यानंतर शुक्र हा 225 दिवसात सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करतो। 225 ची बेरीज सुद्धा 2 आणि 2 4 आणि 5 9 येते। त्या ठिकाणी सुद्धा सूर्यग्रहणामध्ये किंवा सूर्यमालिकेत सुद्धा 9ला फार महत्त्व आहे। अशा अनेक प्रकारे 9चे महत्त्व आपल्याला पुढील भागात परत पाहायला मिळेल। श्री स्वामी समर्थ।